एकदाच भावानो 9 तारीख आलेली आणि 9 तारखेला काय पूर्ण महाराष्ट्राला माहित होतं. आज भावानो आपल्याला जायचं होतं श्रीनाथ केसरी 2025 पेडगावला. गाडीच तर काही नियोजन गच्चच लागलेलं. मैदानाला जाऊन आल्यामुळे धुरळा आणि कसा एकदम जामच झालेला भावानो. मला वाटलं नव्हतं 10 किलोमीटर अगोदरच एवढं ट्रॅफिक लागेल आम्हाला. मैदान सुटल्यावर गाडी काय निघणार नाही म्हणून 5 किलोमीटर अगोदरच लांब लावली गाडी. मग काय वन वे करत सुटलो आम्ही एका साईडने मैदानकडे. ट्रॅफिक तर एकदम जाम झालेलं. ट्रॅफिक वाल्याला कळायच बंद झाला असेल. मैदान नाही म्हटलं तर अजून इथून 4 किलोमीटर तर लांब आहे हे आम्हाला कळालेलं अगोदर. सगळी माणसं इकडे कुठे चालल्यात म्हणून आम्ही पण निघालो इकडे. गर्दी कशाची चालू आहे नेमकं बघूया म्हटलं. इथे येऊन बघतोय तर काय बिंजोडचा बादशाह मथुरच आलेला इथं. टाउन मध्ये जाऊस पर गाड्या सुटायला पण चालू झालेल्या इकडे सगळ्यात मेन प्रॉब्लेम येतं नेटवर्कचा. कॅश कशाला लागते म्हणून आम्ही मोकळ्या हातानच पळत आलेलो इकडे. मैदान बघत बघत बाकीच पण फिरूया म्हटलं. चला आता पब्लिक तर बघा डोंगराच्या वर आहे. तिथनं काय दिसत असेल त्यांनाच माहिती. मैदानात जाऊन बघूया म्हटलं कुठल्या गाड्या सुटल्या. ह्या तर जनरल बगटच्या गाड्या होत्या. मैदानात आलेला हा एक फायदा आहे, तुम्हाला तोंडाला लावायची पावडर फ्री मध्ये मिळते इथं. हेलिकॉप्टर काय इकडे गारगार फिरायले म्हणून बघायला लागलोय. तेवढंच बघितलं तर इथे एकनाथ शिंदे आलेले आहेत. आता शिंदे साहेब आल्यात म्हणून लागलेच काहीतरी खाऊन घ्या म्हणलं, कारण जनरलच्या गाड्या आता सुट्टी.